नमस्कार मित्रांनो, आपली दुनियादारी या थरारक आणि साहसी चॅनलवर मी चेतन घाणेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नेहमी तुम्ही मी लिहिलेल्या भयकथांचा थरार अनुभवता, परंतु आज आपण पाहणार आहोत मला आवडलेली भयकथा. पण तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला ज्या अस्सल भयकथा पाहायला मिळतील त्या इतर कुठल्या चॅनलवर मिळणं अशक्यच. जर तुम्ही सॉ, स्क्रीम आणि कोल्डप्ले सारख्या स्लॅशर सिनेमांचे फॅन असाल तर द कलेक्टर हा सिनेमा तुम्ही पाहायलाच हवा. 2009 साली रिलीज झालेला हा सिनेमा फारच अंडररेटेड आहे असे मला वाटते. खरं तर भय, थरार आणि उत्कंठा यांनी पुरेपूर भरलेला असा दुसरा सिनेमा मिळणे कठीण. सुरुवातीपासूनच हा सिनेमा तुमच्या मनाची पकड घेतो आणि तुम्हाला बसल्या जागेवर घट्ट खिळवून ठेवतो. सिनेमाची सुरुवात होते एका बंगल्यातील सीनपासून. रात्रीची वेळ, एक वृद्ध जोडपे झोपण्यापूर्वीचा आपला वेळ मजेत घालवत आहे. इतक्यात त्यांना वरच्या मजल्यावरून कुठला तरी संशयास्पद आवाज ऐकू येतो. ते जाऊन पाहतात तर तिथे असते एक प्रचंड मोठी लाल रंगाची सुटकेस, जिच्यावर फ्रॉम द कलेक्टर असे कार्ड ठेवलेले असते. तो म्हातारा मनुष्य थोडा धीर करून ती बॅग उघडतो आणि त्यात जे काही दिसतं ते पाहून हादरूनच जातो. त्याच वेळी एक काळी सावली मागून येऊन त्याच्यावर हल्ला करते. हाच तो कलेक्टर असावा. पुढच्या दृश्यात आपण एका नव्या दिवसाची सुरुवात पाहू शकतो. शहरापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात एका बंगल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दारी खिडक्या लावण्यासाठी आलेल्या टीममध्येच आपल्या चित्रपटाचा नायक आर्किन देखील आहे. अनेक दिवस या बंगल्यात काम करत असल्यामुळे आर्किनला या बंगल्यात राहणाऱ्यांविषयी थोडीफार माहिती आहे. बंगल्याचे मालक चेस हे प्रख्यात चेस ज्वेलर्सचे मालक तसेच मौल्यवान रत्नांचे डीलर्सही आहेत. अर्थातच ते गर्भश्रीमंत आहेत. त्यांची पत्नी सुंदर दिसण्यासाठी बराच वेळ आणि पैसा खर्च करते. त्यांना 2 मुले आहेत. त्यापैकी मोठी ही आता तरुण आणि अतिउत्साही असल्यामुळे तिला घरात राहणे आणि आपल्या पालकांसोबत वेळ घालवणे पसंत नाही. म्हणूनच तिचे आपल्या आईसोबत सतत वाद होत असतात. पण त्यांची लहान मुलगी ही फक्त 6 वर्षांची आहे. ती आर्किनला आपल्या बाहुल्यांच्या टी पार्टीसाठी बोलावते, त्याच्यासोबत खेळते. आर्किनलाही त्याच वयाची मुलगी असल्यामुळे तोही तिच्यासोबत मजेने वेळ घालवतो. आज जो दिवस स्क्रीनवर आपल्याला दाखवला जातो तो आर्किनच्या कामाचा शेवटचा दिवस आहे. जंगलाशेजारीच असल्याने या बंगल्यात विषारी कोळी, गांधील माशा आणि इतर कीटकांचा वावरही बराच आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच दिवशी घरमालकांनी एक्सटर्मिनेशन टीमलाही बोलावलेले आपण पाहतो. त्या दिवसाचे काम संपताच आर्किन आपली 2 आठवड्यांची कमाई घेऊन घरी परततो. परतताना आपल्या लाडक्या लेकीसाठी एक खेळणेही घेऊन जातो. पण तरीही त्याची पत्नी खुश नसते, कारण तिने एक रेस्टॉरंट चालवण्यासाठी घेतलेले आहे. त्यासाठी लागणारा पैसा तिने एका माफियाकडून घेतलेला असतो. आज पैसे परत करण्याचा शेवटचा दिवस आहे, पण आर्किनने आणलेले पैसे पुरेसे नाहीत. ते गुंड आहेत आणि पैसे वसूल करण्यासाठी काहीही करू शकतात. म्हणून आपण इथून पळून जाऊया असे ती आर्किनला सांगते. आर्किन या गोष्टीला नकार देतो. असे केल्यास ते आपल्याला कुठूनही शोधून काढतील आणि ठार करतील याची त्याला खात्री आहे. म्हणून तो स्वतःच माफियाला फोन करून आपल्याकडे पैसे नसल्याचे आणि आणखी काही अवधी किंवा दुसरा पर्याय देण्याची विनंती करतो. माफिया त्याला आपल्याकडे बोलावून घेतो आणि आपल्या पैशाच्या बदल्यात एक चोरी करण्याचा पर्याय देतो. ही चोरी असते एका मौल्यवान रत्नाची, जे चेस ज्वेलर्सच्या मालकाने कुठेतरी लपवलेले असते. सुदैवाने आर्किनने आजच काम करताना चेस यांच्या घरी ती आरशामागची छुपी तिजोरी पाहिलेली असते. त्याच्या पुढे इतर कोणताच पर्याय नसल्यामुळे तो या चोरीला तयार होतो. परंतु या कामात जोखीम जास्त आहे. शिवाय रत्नाची किंमतही माफियाकडून घेतलेल्या कर्जापेक्षा फारच अधिक आहे. म्हणून आर्किन त्या रत्नाच्या किमतीचा अर्धा वाटा माफियाकडून मागतो. माफिया त्याला 40% देण्याचे मान्य करतो आणि त्याच रात्री उशिरा आर्किन चेस यांच्या बंगल्यावर चोरी करण्यासाठी जातो. बंगल्याच्या आवारात असतानाच एक भयंकर दिसणारा कुत्रा आर्किनच्या अंगावर येतो, पण सुदैवाने त्याला साखळीने बांधलेले असते.
चेस यांच्याकडे कोणताच कुत्रा नसतो. मग हा कुठून आला? पण विचार करण्या एवढा वेळ त्याच्याकडे नव्हता. तो आपल्याकडील मास्टरकीचा उपयोग करून बंगल्यात शिरतो. बंगल्यात शिरल्याबरोबर आर्किनला तिथे कोणीतरी असल्याचा संशय येतो. त्याच्या मते बंगला आज रात्री रिकामा असायला हवा होता, कारण त्याने मिसेस चेस यांना कुठेतरी फिरायला जाण्यासंदर्भात बोलल्याचे ऐकलेले असते. घरात कोणीतरी आहे हे कळताच आर्किन सावध होतो. चोर पावलांनी आरशामागे लपवलेल्या तिजोरीजवळ पोचतो, पण तिजोरी पासवर्डने उघडणारी असते. योग्य क्रमांक माहीत नसल्यास ती उघडणे अशक्यच. इतक्यात आर्किनला कुणाचे तरी जोराने किंचाळणे ऐकू येते. आपण पकडले जाऊ या भीतीने तो पुन्हा दाराजवळ धावतो, पण यावेळी मात्र दार आतून बंद असते. 4 वेगवेगळ्या प्रकारची कुलपे दाराला लावलेली असतात, जे कुठल्याच प्रकारच्या मास्टरकीने उघडणे शक्यच नसते. आर्किन पळण्यासाठी मग दुसरे मार्ग शोधतो, पण लवकरच त्याला कळून चुकते की आपणही एका जाळ्यात अडकलो आहोत. कोणीतरी बंगल्याची सर्व दारे खिडक्या फळ्यांनी बंद करून टाकलेली असतात. शिवाय जागोजागी अतिशय तीक्ष्ण धार असलेले सापळे, एका झटक्यात कापून टाकतील अशा पातळ धातूच्या तारा वगैरे लावलेल्या असतात. हे नक्कीच कुठल्या तरी सायको किलरचं काम असणार याची खात्री होऊन तो फोन उचलतो, पण फोनच्या रिसिव्हरला लावलेली सुई त्याच्या कानात घुसते. मग एका खिडकीला ठोकलेल्या फळ्यांमध्ये त्याला फट दिसते. तो तिथून हात बाहेर काढतो, पण त्याचा हात बाहेरच्या बाजूने लावलेल्या 2 धारदार पात्यांमध्ये अडकतो. विश्वास ठेवा मित्रांनो, हे दृश्य बघताना तुम्हालाही वेदना होतील. अतिशय कष्टाने आर्किन आपला रक्तबंबाळ झालेला हात सोडवतो आणि पुन्हा खाली धावतो. पण त्याचवेळी कुठून तरी अतिशय जखमी अवस्थेत असलेले, नखशिखांत रक्ताने माखलेले घराचे मालक मिस्टर चेस त्याच्या पुढे कोसळतात. आर्किनला अशा वेळी घरात पाहून त्यानेच हे सर्व केले असा त्यांचा गैरसमज होतो. मोठ्या मुश्किलीने आर्किन त्यांना तो सायको किलर आपण नसल्याचे समजावतो. यावर ते त्याला आपल्या पत्नीला वाचवण्याची विनंती करतात. त्या विचित्र बुरखा घातलेल्या किलरने त्यांना बेसमेंटमध्ये ठेवलेले असते, पण आर्किन आपल्याकडे कोणतेही शस्त्र नसल्याचे सांगतो. तेव्हा ते आपल्या तिजोरीत एक गन असल्याचे सांगतात आणि तिजोरीचा कोडही देतात. पण त्याचवेळी जिन्यावर त्या किलरची पावले वाजतात आणि आर्किन लपण्यासाठी बेसमेंटमध्ये धावतो. तिथे त्याला डोळ्यांवर शिवलेली पट्टी आणि तोंडात बोळा कोंबलेल्या अवस्थेत बाथटबमध्ये पडलेल्या मिसेस चेस दिसतात. आर्किन आपण त्यांना सोडवण्यासाठी आल्याचे सांगून त्यांच्या तोंडातील बोळा काढतो. त्या आर्किनला आपल्या लहान मुलीला वाचवण्याची विनंती करतात. ती घाबरून घरातच कुठेतरी लपली असल्याचे त्या सांगतात. तो खुनीही त्याच मुलीच्या मागावर असतो. त्यांची मोठी मुलगी आपल्या मित्रासोबत बाहेर गेलेली असते. गन घेण्यासाठी आणि त्या लहान मुलीला शोधण्यासाठी आर्किनला पुन्हा वर जाणे भागच असते. म्हणून त्या किलरचे लक्ष विचलित करण्यासाठी तो मिसेस चेस यांना जोरजोराने ओरडण्याचे सुचवतो. त्यांनी तसे करताच किलर धावतच खाली येतो आणि दुसऱ्या बाजूने आर्किन पुन्हा वर जातो. प्रथम तो तिजोरी उघडतो. त्यात त्याला गन सापडते, पण त्यात गोळ्या नसतात. मग तो ते रत्नही खिशात टाकतो. गोळ्यांसाठी शोधाशोध करताना त्याला कपाटातून काही आवाज ऐकू येतो. ते कपाट उघडताच त्याला तीच लाल सुटकेस इथेही दिसते. आवाज त्याच सुटकेसमधून येत असतो. आर्किन ती सुटकेस उघडतो आणि आत त्याला अत्यंत जखमी अवस्थेत साखळदंडाने बांधलेला तोच मनुष्य दिसतो ज्याला आपण पहिल्या दृश्यात पाहिले होते. इथे आपल्याला त्या किलरच्या खून करण्याच्या पद्धतीचा अंदाज येतो. किलर नेहमी एक आडवाटेचे घर शोधून काढतो. कुणी नसताना आत शिरतो. भयंकर सापळे रचतो. सर्वांचा निर्घुणपणे खून करतो. फक्त त्यातील एकालाच तो पूर्ण ठार न करता त्या लाल बॅगेत भरतो आणि पुढच्या खुणाच्या वेळी ती बॅग त्या घरात सोडतो. म्हणजे प्रत्येक वेळी तो आधीच्या आपल्या बळींपैकी एकाला तरी मरणासन्न अवस्थेत जिवंत ठेवतो आणि तेच पुढचे सावज टिपेपर्यंत त्याचे स्वतःला दिलेले बक्षीस असते. अशी आतापर्यंत न जाणो किती बक्षिसे किंवा लाल बॅगा त्याने जमवलेल्या असतील. म्हणूनच चित्रपटाला द कलेक्टर हे नाव शोभून दिसते. त्या जखमी म्हाताऱ्याला पुन्हा बॅगेत कोंबून आर्किन रिकामी गन घेऊन खाली जातो.
एव्हा त्या किलरलाही घरात अजून कोणीतरी आहे याचा सुगावा लागलेला असतो. आर्किन पुन्हा एकदा बेसमेंटमध्ये येतो तेव्हा अचानक पडद्याआडून मिस्टर चेस बाहेर पडतात. किलरने आता त्यांची अवस्था अतिशय वाईट केली आहे. त्यांच्या शरीरावर अशी एकही जागा नाही जिथे त्याने इजा केलेली नाही. आर्किन त्यांना गनमध्ये गोळ्या नसल्याचे आणि त्यांची लहान मुलगीही कुठेच सापडत नसल्याचे सांगतो. इतक्यातच पुन्हा त्याला किलरची चाहूल लागते आणि तो दुसऱ्या रूमकडे धावतो. इथे किलर मिस्टर चेस यांना खेचत बेसमेंटकडे घेऊन जातो आणि त्यानंतर आपल्याला फक्त त्यांचे वेदनेने विव्हळणे ऐकू येते. घाई गडबडीत असलेल्या आर्किनला अचानक एका खोलीची खिडकी उघडी दिसते. बाहेर जाऊन मदत आणावी म्हणून तो कसलाही विचार न करता खोलीत पाऊल टाकतो आणि एका दाट चिकट द्रवात त्याचे पाऊल बुडते. डिंकासारखा दिसणारा हा द्रव ॲसिडसारखे जाळण्याचे कामही करतो. त्याच द्रवात घरातील मांजरही चिटकून बसलेली असते. शरीर जळत असल्याने ती भेसूर रडत असते. पाय चिटकलेल्या अवस्थेत तोल जाऊन आर्किन शेजारच्या कपाटाला धडकतो आणि त्यातील जाडजूड पुस्तके खाली पडतात. आर्किन लगबगीने आपले बूट काढतो आणि त्या पुस्तकांवर पाय ठेवून त्या द्रवातून बाहेर पडतो. तो त्या मांजरीलाही खेचून काढतो आणि उघड्या खिडकीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच तिथे असलेली छुपी ट्रिप वायर ताणली जाते आणि एक धारदार पाते खिडकीवरून खाली येत त्या मांजराचे 2 तुकडे करून टाकते. खिडकीही बंद होते. हे सगळे त्याच खोलीच्या खाली असलेला किलर ऐकतो आणि पुन्हा वर येतो. आर्किन कसाबसा तिथेच पलंगाच्या मागे असलेल्या कपड्यांच्या ढिगात लपून राहतो. पडलेली पुस्तके, अर्धवट कापली गेलेली मांजर हे पाहून किलरला त्या मांजरीचेच हे कृत्य असावे असे वाटते आणि आर्किन थोडक्यात बचावतो. हा सीन मित्रांनो नक्कीच तुम्हाला श्वास रोखून धरायला लावेल. आर्किन पुन्हा एकदा त्या लाल बॅगेकडे जातो. त्या घायाळ म्हाताऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण किलरने त्याचे पाय साखळ दंडाने असे बांधलेले आहेत की त्याला चालणेही शक्य नाही. मग तो पुन्हा बेसमेंटमध्ये जातो. जर तुम्ही कमकुवत मनाचे असाल तर हे दृश्य पाहूच नका. तुमचा रक्तदाब खाली जाण्याची शक्यता आहे. किलरने मिस्टर चेस यांना अतिशय हालहाल करून ठार केलेले असते. त्याला लागूनच असलेल्या खोलीत मिसेस चेस घायाळ पडलेल्या असतात. आर्किन त्यांना सोडवणार तितक्यातच किलर तिथे येतो आणि आर्किनला एका कपाटामागे लपावे लागते. किलर त्या कपाटाजवळ येणार त्याआधीच त्याला एक कोळी जवळच्याच खांबावर चढण्याच्या प्रयत्नात असलेला दिसतो आणि तो त्याला सावकाशपणे हातावर घेत एका छोट्या खिडकीतून बाहेर सोडून देतो. या दृश्यातून आपल्याला त्या किलरचे कीटकांबद्दल असलेले प्रेम दिसून येते. पुन्हा एकदा खुनी त्या लहान मुलीच्या शोधात निघून जातो आणि आर्किन मिसेस चेस यांना घेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, पण तत्पूर्वी तो त्यांना बेसमेंटमधून जाताना काहीही झाले तरी डोळे न उघडण्याची सक्त ताकीद देतो. तरीही त्यांच्या पायाला जेव्हा रक्ताचा चिकट स्पर्श होतो तेव्हा त्या घाबरून डोळे उघडतात आणि तिथे उलट स्थितीत लटकवलेले आणि अमानुषपणे चिरलेले मिस्टर चेस यांचे शव पाहून किंचाळतात आणि जिन्याकडे धाव घेतात. हा गोंधळ ऐकून खाली येणारा किलर त्यांना जिन्यातच गाठतो आणि आपल्या हातातील सुऱ्याने त्यांच्यावर सपासप वार करतो आणि खेचत पुन्हा बेसमेंटमध्ये घेऊन जातो. अजूनही मिसेस चेसमध्ये प्राण शिल्लक आहे. तेव्हाच तो एका तीक्ष्ण तारेने त्यांचे ओठ शिवू लागतो आणि त्या किंचाळू लागतात. या गोंधळाचा फायदा घेऊन आर्किन पहिल्या माळ्यावरच्या एका खिडकीला ठोकलेल्या काही फळ्या काढून पळून जाण्यापुरता मार्ग तयार करतो. तो तिथून छतावर आणि मग छतावरून खाली उडी घेतो. या नरक यातनेतून आपली सुटका झाली म्हणून सुटकेचा निश्वास सोडत तो मागे पाहतो. तेव्हाच दुसऱ्या मजल्यावरील एका छोट्याशा खिडकीच्या काचेमागून त्याला मिसेस चेस यांची छोटी मुलगी त्याला मदतीसाठी हाका मारताना दिसते. तो आवाज बरोबर त्याच रूम खाली पहिल्या माळ्यावर असलेला किलरही ऐकतो आणि वर धावतो. हे पाहताच आर्किनलाही नाईलाजाने पुन्हा त्याच खिडकीतून त्या रक्तरंजित घरात प्रवेश करावाच लागतो, कारण तो त्या लहानग्या मुलीला एका सायको किलरच्या हाती हालहाल करून मरू कसा देऊ शकतो. किलर त्या मुलीवर हल्ला करणार तेव्हाच आर्किन तिथे पोचून त्याला ढकलून देतो आणि मुलीला घेऊन एका खोलीत शिरतो. दार घट्ट बंद करून घेतो. किलर इथे दार तोडण्याचा प्रयत्न करत असताना आर्किन आणि ती चिमुरडी मुलगी
तो आत येताच फिश टँक आणि चालू असलेला TV एकाच वेळी खाली पाडून त्याला जबरदस्त शॉक देण्याचा प्लॅन रचतात. पण हा किलर फारच हुशार आहे. त्याला हा कट आधीच समजलेला असतो. तो आपल्या लाल बॅगेमधून आणलेल्या त्या अर्धमेल्या म्हाताऱ्याला प्रथम दाराने आत फेकतो आणि मग त्यावरच पाय देऊन आत प्रवेश करतो. त्या खोलीत असलेल्या छोट्याशा डंबवेटरमधून आर्किन मुलीला बेसमेंटमध्ये पाठवतो, पण स्वतः मात्र त्या किलरच्या हाती लागतो. किलरही त्याला पकडून बेसमेंटमध्येच घेऊन जातो आणि त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी तीक्ष्ण हुक्स लावून त्याला लटकवून ठेवतो. जवळच एका टेबलाआड लपलेली ती लहान मुलगी हे सर्व पाहून हादरलेली असते. आता तो किलर आर्किनलाही मिस्टर चेसप्रमाणेच हालहाल करून मारणार एवढ्यातच बाहेर पोलिसांची गाडी येते आणि किलर त्यांचा बंदोबस्त करायला निघून जातो. आता पोलीस घटनास्थळी अचानक कसे आले असे तुम्हाला वाटेल, पण काही वेळापूर्वी मिस्टर चेस यांची तरुण मुलगी आपल्या मित्रासोबत घरी परतलेली असते. आपल्याकडच्या किल्लीने बंगल्याचा मागचा दरवाजा उघडून ती आत प्रवेश करते. त्यांची ही भेट किलरशी होते आणि त्याने लावलेल्या विविध जीवघेण्या सापळ्यात अडकून त्यांचा मृत्यू होतो. पण तत्पूर्वी ती मुलगी आपल्या मोबाईलवर 911 हा इमर्जन्सी नंबर डायल करून ठेवते. कुठलाही प्रतिसाद फोनवर मिळत नसल्याने लोकेशन ट्रॅक करून तपास करण्यासाठी पोलीस तिथे पोचतात. कुठल्याही आणीबाणीसाठी आधीच जय्यत तयारी केलेला किलर आपल्या कुत्र्याच्या मदतीने पोलिसांचाही सफाया करतो. यामुळे थोडा वेळ सुटका मिळालेला आर्किन अतिशय कष्टाने स्वतःला त्या जीवघेण्या हुक्समधून सोडवतो. तो पुरता घायाळ झालेला असतो. मग त्या लहान मुलीला घेऊन तो लपण्याची सुरक्षित जागा शोधू लागतो. इथे किलरच्या हाती आणखी एक शस्त्र लागते, पोलिसांची रायफल. ती घेऊन तो घरात शिरतो. त्याला एका ठिकाणी हे दोघेही लपलेले दिसतात आणि तो गोळी झाडतो. पण यावेळी तो स्वतःच एका सापळ्यात अडकलेला असतो, कारण त्याने ज्यांच्यावर गोळी झाडली ते फक्त आरशात दिसणारे प्रतिबिंब असते. किलर मोक्याच्या ठिकाणी आलाय हे पाहताच आर्किन त्यानेच लावलेली एक ट्रिप वायर खेचतो आणि वरून धारदार चाकूसुरे लावलेलं झुंबर किलरवर कोसळते. तो जखमी होतो आणि याचा फायदा उचलत आर्किन मुलीसोबत घराबाहेर पडतो, बागेत लपतो. तेव्हाच त्याला अनेक पोलीस गाड्या रस्त्यावरून त्याच दिशेने येताना दिसतात. तो मदतीसाठी बाहेर पडतो, पण पोलिसांच्याच गाडीने उडवला जातो आणि त्याची शुद्ध हरपू लागते. शेवटचं जेव्हा तो त्या मुलीकडे पाहतो तेव्हा तोच किलर मागून येऊन तिच्यावर हल्ला करत असल्याचा भास त्याला होतो, पण खरे तर ते पोलीसच असतात. आर्किन सुटकेचा निश्वास टाकतो. एवढ्यातच बंगल्यात मोठा स्फोट होतो. किलरने तिथे स्फोटके पेरलेली असतात जेणेकरून पुरावा नष्ट व्हावा. सर्व पोलीस त्या दिशेने जातात. मुलीलाही पोलिसांच्याच गाडीने सुरक्षित ठिकाणी नेले जाते आणि गंभीररित्या जखमी आर्किनला घेऊन एक ॲम्ब्युलन्स रात्रीच्या एकाकी रस्त्यावरून इस्पितळाच्या दिशेने धावू लागते. पण तेव्हाही आर्किनला आपल्या कुटुंबियांची काळजी असते. आजच रात्री अजूनही त्याच्या खिशात असलेले ते रत्न माफियाला न दिल्यास तो त्यांना जिवंत सोडणार नाही. म्हणून आर्किन ॲम्ब्युलन्समधील केअरटेकरला आपल्या पत्नीला फोन करण्याविषयी सुचवतो आणि तेव्हाच एक जोरदार धडक बसून ॲम्ब्युलन्स उलटपलट होऊन थांबते. दरवाजा मोडून उघडला जातो आणि तोच मास्क घातलेला सायको किलर जखमी आर्किनला पुन्हा खेचून बाहेर काढतो आणि पुन्हा तशाच लाल सुटकेसमध्ये भरून आपल्यासोबत घेऊन जातो. चित्रपट इथेच संपतो. मला ठाऊक आहे की तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील. सर्वात महत्त्वाचा हा की आर्किनचं काय झालं? किलर अजून जिवंत कसा? इतक्या निर्घुणपणे हत्याकांड करण्यामागचा हेतू किंवा मोटिव्ह काय? मित्रांनो, हेच प्रश्न मलाही पडले होते. पण 2011 साली या सिनेमाचा सिक्वेल द कलेक्शन रिलीज झाला आणि सर्व प्रश्न सुटले. तुम्ही या व्हिडिओला भरपूर लाईक्स दिलेत तर द कलेक्शन या सिनेमाची कथाही तुम्हाला उलगडून सांगण्यात मला नक्कीच आनंद होईल. अंगावर काटा उभा करणारे प्रसंग, सर्व कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, थरार वाढवणारे पार्श्वसंगीत या सर्वांमुळे हा चित्रपट सॅटर्डे नाईटला थरारक मनोरंजनाची मेजवानीच देतो. तर नक्की बघा द कलेक्टर आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, मी चेतन घाणेकर घेऊन आलोय 2012 साली प्रदर्शित झालेल्या द कलेक्शन या चित्रपटाचे एक्सप्लेनेशन. पण तत्पूर्वी तुम्ही द कलेक्टर या पहिल्या भागाला दिलेल्या सकारात्मक आणि उत्साही प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, पहिल्या भागाचा शेवट तुम्ही नीट पाहिलाच असेल. बंगल्यातून पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर पडलेला सायको किलर गंभीर जखमी झालेल्या आर्किनला घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला धडक देतो आणि आर्किनला लाल बॅगेत भरून आपल्या गाडीतून घेऊन जातो. त्या गाडीचा दरवाजा तुम्ही नीट पाहिलात का? बरोबर ओळखलेत. ही तीच गाडी होती जी त्या बंगल्यातील कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या एक्सटर्मिनेशन टीमकडे होती. म्हणजे तो एक्सटर्मिनेशनवालाच सायको किलर होता. तर आता आपण द कलेक्शन या दुसऱ्या भागाकडे वळूया. या सिनेमाची सुरुवात होते काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातापासून. या चित्रपटाची मुख्य नायिका एलिना आणि तिचे वडील या अपघातात जखमी होतात, पण सुदैवाने बचावतात. नायिका आपली ऐकण्याची क्षमता मात्र गमावते. कानात बेमालूमपणे बसणाऱ्या एका छोट्याशा यंत्रामुळे आता ती ऐकू शकते. पुढच्या सीनमध्ये पुन्हा वर्तमानकाळ दाखवला जातो. शहरात भीतीचे वातावरण आहे. कुठलाही थांगपत्ता लागू न देता तो सायको किलर शहरात बिनदिक्कतपणे हत्याकांड करतो आहे. त्याने आतापर्यंत कितीतरी कत्तली केल्या आहेत आणि जवळपास 50 लोक बेपत्ताही आहेत. टीव्हीवर त्याच्या अगदी अलीकडच्या हल्ल्याची बातमी दाखवली जात आहे. यावेळी त्याने अपहरण करून नेलेली व्यक्ती आर्किन हा स्वतःच एक अपराधी असून त्याला चोरीच्या गुन्ह्यात आजवर 2दा अटक झालेली आहे असे कळते. मग आपण एका आलिशान बंगल्यातील रात्रीचे दृश्य पाहतो. एलिना आपल्या मित्राला फोन करते, पण तो कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचा ठरलेला पार्टीचा प्लॅन रद्द होतो. त्यामुळे ती झोपण्याची तयारी करत असते. तेवढ्यातच पुन्हा एकदा फोन वाजतो. तो तिच्या मैत्रिणीचा असतो. ती मैत्रीण आणखी एका मित्रासोबत बंगल्याच्या बाहेरच गाडी घेऊन आलेली असते. ते लेट नाईट होणाऱ्या एका सिक्रेट डिस्को पार्टीसाठी येण्याचा आग्रह एलिनाला करतात. एलिना त्यांचा आग्रह मोडू शकत नाही आणि लवकरच ते पार्टीच्या ठिकाणी पोहोचतात. एका गुप्त बंदिस्त ठिकाणी असलेल्या या पार्टीसाठी शहरातील बरेच तरुण तरुणी जमलेले असतात. एक कोडवर्ड सांगितल्यावरच या पार्टीत प्रवेश मिळणार असतो. एलिनाच्या मैत्रिणीला तो ठाऊक असतो. त्यांना आत प्रवेश मिळतो. आतला तरुणाईचा जल्लोष बघून ते हरखून जातात. पण एवढ्यातच एलिनाला तिथे आपला बॉयफ्रेंड एका दुसऱ्या मुलीसोबत दिसतो. ती रागाच्या भरात सरळ जाऊन त्याच्या नाकावर एक ठोसा देते आणि चिडून एका रूममध्ये निघून जाते. तिथे आपला राग आणि नैराश्य विसरून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच तिला समोर दिसते तीच कुप्रसिद्ध लाल रंगाची भली मोठी सुटकेस. एलिना जवळ जाताच त्या सुटकेसमध्ये हालचाल जाणवते. ती दचकते, पण सुटकेस उघडते. त्याचवेळी एक ट्रिप वायर ट्रिगर होऊन एक तीक्ष्ण हत्यार तिच्या दिशेने येऊ लागते. पण सुटकेसमधून बाहेर पडलेला आर्किन तिला वाचवतो. सुटकेस उघडता क्षणीच एक छुपी चैन रिॲक्शन सुरू होऊन त्या डान्स रूममध्ये एक अजस्त्र कटाई यंत्र सुरू होते. नशेत नाच गाण्यात धुंद असणाऱ्या तरुणाईला आपल्या डोक्यावरून येणाऱ्या त्या अवजड धारधार यंत्राने कधी आपले तुकडे तुकडे करून टाकले हे कळतच नाही. तो संपूर्ण डान्स रूमच एका पिंजऱ्यासारखा असतो आणि त्या पिंजऱ्यावर उभा असतो त्या हत्याकांडाचा करता करविता द कलेक्टर, तोच मास्क घातलेला सायको किलर. त्या पबमध्ये इतरही अनेक सापळे असतात. एक एक करून सर्वच त्या सापळ्यांमध्ये अमानुष पद्धतीने मारले जातात. शेवटी बचावतात फक्त एलिना आणि आर्किन. पण सायको किलर मागून येऊन एलिनालाही जिवंत पकडतो आणि सुटकेचा कुठलाच मार्ग नाही हे पाहून आर्किन जवळच पडलेला एक मृतदेह खिडकीवर फेकून स्वतःही बाहेर उडी घेतो. तो जबर जखमी होतो. त्याच्या हाताचे हाडही मोडते, पण तो बचावतो. कलेक्टरच्या तावडीतून सुटतो. अशा प्रकारे त्या विकृत खुन्याच्या पंजातून जिवंत निसटलेला तो पहिलाच असतो. आर्किनचे सही सलामत सुटणे एक न्यूज बनते. त्याला इस्पितळात दाखल केले जाते. त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असते. पोलीस त्याच्या चौकशीसाठी येतात, पण तो त्यांना फार काही सांगू शकत नाही. त्याच्या पत्नीलाही आपण इस्पितळात त्याच्या बेडशेजारी पाहतो. किलर अजूनही आपल्या मागावर असेल आणि त्यामुळे त्यांना धोका उद्भवू शकतो हे लक्षात येऊन तो आपल्या पत्नीला आपल्या मुलीसह तिच्या आईकडे जाऊन राहण्यास सांगतो. ती जाताच काही लोक तिथे येतात.
ते आर्किनला एलिनाचा फोटो दाखवतात आणि त्या पार्टीच्या दिवशी ती तिथे होती का, ती जिवंत असेल का हे विचारतात. आर्किन तिला कलेक्टरने आपल्या सोबत नेल्याचे सांगतो. मग त्यांच्यातील प्रमुख, ज्याचे नाव ल्युसेलो आहे, आपण एलिनाचे वडील मिस्टर पीटर्स यांच्या वतीने त्याला भेटण्यास आल्याचे सांगतो. तुम्ही कलेक्टरला कधीच पकडू शकणार नाही. कदाचित त्याने आतापर्यंत एलिनाला ठारही केले असेल. तो एक हैवान आहे असे आर्किन सांगतो. पण आम्ही प्रशिक्षित सैनिक आहोत. आम्हाला त्या किलरपर्यंत पोचण्यासाठी तुझी गरज आहे असे ल्युसेलो सांगतो. यावर आर्किन त्यांना मदत करण्यासाठी तयार होतो. इथे कलेक्टरच्या अड्ड्यावर एलिना अजूनही त्या लाल सुटकेसमध्येच बंद आहे. त्या सुटकेसला असलेल्या एका छिद्रातून ती त्या किलरला पाहू शकते. त्याने तिच्यासह इतरही बऱ्याच जणांना बंदिस्त केले आहे. त्यांना काही ड्रग्ज देऊन जिवंतपणीच त्यांच्या शरीरावर वेगवेगळे प्रयोग करताना आपण त्याला पाहू शकतो. ती माणसे जेव्हा मरणप्राय वेदनांनी किंचाळतात तेव्हा एलिनाही त्या सुटकेसमध्ये हादरून जाते. कदाचित पुढचा नंबर तिचाच असावा. ती हे सर्व त्या छिद्रातून पाहत असतानाच अचानक एक भयप्रद डोळा त्या छिद्रातून तिलाच पाहू लागतो. ती दचकते. तो कलेक्टरच असतो. ल्युसेलो आपली 4 जणांची निष्णात टीम घेऊन कलेक्टरचा खात्मा करायला बाहेर पडतो. त्यांना कलेक्टरच्या छुप्या अड्ड्यावर पोचवण्याची जबाबदारी असते आर्किनची. आता तुम्हाला प्रश्न पडेल की अपहरण झाल्यावर आर्किन तर पूर्ण वेळ त्या लाल पेटीत होता, मग त्याला कलेक्टरचा ठावठिकाणा कसा माहीत? पण आपण विसरतोय की आर्किन स्वतःही एक गुन्हेगारच होता. जखमी आर्किनला जेव्हा तो कलेक्टर आपल्या पेटाऱ्यातून घेऊन जात होता तेव्हा आर्किन मनातल्या मनात 100 आकडे मोजायचा आणि आपल्या हातावर धारधार पत्र्याने एक खूण करायचा. त्यामुळे त्याला अंतराचा अंदाज यायचा. शिवाय प्रत्येक डाव्या आणि उजव्या वळणावरही त्याने विशिष्ट खुणा केल्या होत्या. त्यामुळे आपण नक्कीच कलेक्टरचा गुप्त अड्डा शोधून काढू याबद्दल त्याला शंका नव्हतीच. तो ल्युसेलोच्या टीमला योग्य ठिकाणी घेऊन जातो. ती एक फार वर्षांपूर्वी बंद पडलेली फॅक्टरी असते. आडबाजूला असल्यामुळे कलेक्टरच्या खुनी कारवायांसाठी ही एक आदर्श जागा असते. तिथे पोचताच ल्युसेलो आर्किनला आपली कला दाखवून फॅक्टरीचे दार त्यांच्यासाठी उघडून देण्याची विनंती करतो. आर्किन नाईलाजानेच तयार होतो, कारण त्या नरकात पुन्हा पाऊल टाकण्याची त्याची इच्छा नसते. एवढं शेवटचं काम करताच आपण इथून निघून जाऊ असे तो सांगतो. इथे फॅक्टरीत मोठ्या चातुर्याने एलिनाने कशीबशी स्वतःची त्या लाल पेटीतून सुटका करून घेतली आहे. दार बंद असल्याने ती त्याच प्रशस्त खोलीत थोडा वेळ रेंगाळते. या खोलीला कलेक्टरने प्रयोगशाळेचे रूप दिले आहे. विशिष्ट द्रावण भरलेल्या काचेच्या बंद बाटल्यांमधून विविध कीटकांचे, सरपटणाऱ्या प्राण्यांचे नमुने ठेवलेले आहेत. नानाविध उपकरणे, रसायने मांडलेली आहेत. त्यानेच बळी घेतलेल्यांच्या मृतदेहावर तो कसले तरी विकृत प्रयोग करत असतो. एका मृतदेहाचे अवयव दुसऱ्याला जोडून त्याला कुठल्या तरी किड्याचे विचित्र रूप देण्याचे बिभत्स प्रयोग तो करत असतो. इथेच आपल्याला या विकृत कलेक्टरच्या हत्यांमागचा उद्देश समजतो. दिवसा जरी हा घराघरात जाऊन एक्सटर्मिनेशनचे काम करत असला तरी त्याला कीटकांबद्दल अतोनात प्रेम आहे. माणसे किड्यामुंग्यांना मारतात तसं माणसांना किड्यामुंग्यांसारखं चिरडणं हा त्याचा जीवघेणा छंद आहे. या कलेक्टरला यंत्रे आणि रसायनांचीही चांगलीच माहिती असावी असे दिसते. म्हणूनच अचूक आणि जीवघेणे सापळे रचणं, मृतदेह टिकवणं आणि त्यांच्यावर विविध प्रयोग करणं त्याला शक्य होत असावं. वेदना सहन करून मानवी क्षमता अफाटरित्या वाढवणाऱ्या कुठल्या तरी रसायनाचा शोध त्याने लावला असावा. त्याशिवाय का पहिल्या भागात इतके जखमी होऊनही आर्किनचा पाठलाग करून पुन्हा त्याला पकडणे आणि आपल्यासोबत घेऊन जाणे त्याला शक्य झाले. असो, आपण पुन्हा एकदा मूळ कथेकडे वळूया. लाल सुटकेसमधून बाहेर आलेली एलिना हे सर्व पाहून भयचकित झालेली असतानाच कलेक्टर तिथे येतो. एलिना तिथेच बाटल्यांच्या आड लपते. कलेक्टर उघडी बॅग बघून जे समजायचं ते समजतो, पण यावेळी तो स्वतः कष्ट न घेता आपल्या मित्रांना म्हणजेच विषारी कोळ्यांना एलिना लपलेल्या ठिकाणी सोडतो. ते विषारी कोळी एलिनाच्या शरीरावर, चेहऱ्यावर रांगू लागतात. आता कुठल्याही क्षणी ती किंचाळणार आणि कलेक्टरच्या हाती लागणार एवढ्यात अलार्म वाजू लागतो. ल्युसेलोची टीम फॅक्टरीत दाखल झालेली असते. कलेक्टर एलिनाला तिथेच सोडून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी घाईघाईने निघून जातो.
आणि एलिनाला सुटकेची संधी मिळते. आतमध्ये येताच ल्युसेलो आणि त्याच्या टीमवर कलेक्टरच्या विकृत प्रयोगाने चालते फिरते मृतदेह किंवा झॉम्बीज बनलेल्यांकडून जीवघेणा हल्ला होतो. ल्युसेलोची प्रशिक्षित टीम त्या सर्वांचा खात्मा करून आपला जीव वाचवते. परंतु या सर्व गोंधळाचा फायदा घेऊन आर्किन मात्र ल्युसेलोपासून वेगळा होतो आणि संधी मिळेल तेव्हा या नरकातून पळून जाण्यासाठी वाट शोधू लागतो. एका दिवे उघडबंद होणाऱ्या खोलीत आर्किन शिरतो. अंधार असल्याने त्याला नीटसे दिसत नाही. तेव्हाच कलेक्टरही त्याच खोलीत शिरतो. आता तो गुपचूप आर्किनवर हल्ला करणार तेवढ्यात आर्किन त्याचे प्रतिबिंब समोरच्या काचेवर बघतो आणि उघडबंद होणाऱ्या दिव्याचा फायदा घेऊन क्षणार्धात गायब होतो. पहिल्या अनुभवाने आर्किन बराच शहाणा झाला आहे. तो प्रत्येक पाऊल जपून टाकत आहे. त्या किलरने इथेही जागोजागी सापळे रचले असतील याची त्याला पूर्ण कल्पना आहे. जर आपण अजिबात अनुभव नसलेल्या ल्युसेलोच्या टीमसोबत राहिलो तर ते नक्कीच जीवावर बेतेल हे त्याला ठाऊक आहे. म्हणूनच तो त्यांच्यापासून वेगळा झाला आहे. आता त्याला कलेक्टर आणि ल्युसेलोची टीम या दोघांपासूनही वाचायचे आहे. त्या नादात तो लिफ्टसाठी बनवलेल्या एका पोकळीत काही वेळ जाऊन लपतो. तिथे खालचे दृश्य तर अतिशय हिडीस आणि बिभत्स असते. कलेक्टरने आतापर्यंत ज्यांची हत्या केली त्यांचे अवयव अवशेष तिथे रक्ताने भरलेल्या डबक्यात तरंगत असतात. आर्किन कसाबसा तिथूनही बाहेर पडतो, पण ल्युसेलोच्या टीमच्या नजरेस पडतो. ते आर्किनला पकडतात, पण तेव्हाच कलेक्टर त्यांच्यावर हल्ला करून टीमच्या आणखी एकाचा जीव घेतो. आता टीममध्ये फक्त ल्युसेलो, आर्किन आणि पाझ उरले आहेत. आर्किन आता एलिनाला सोडवण्यासाठी त्यांच्या सोबत राहण्याचे मान्य करतो, पण त्याला शस्त्र हवे असते. ल्युसेलो त्याला एक चाकू देतो. एलिनाही इथे सावधपणे पावले टाकत सुटकेचा मार्ग शोधत आहे. कलेक्टरने इथे मोबाईल जॅमर बसवले असल्याकारणाने कुणालाही फोन करून बोलावणे शक्य नाही. एलिनाचे श्रवणयंत्रही सतत कुठली तरी हाय फ्रिक्वेन्सी पकडून तिला त्रास देत आहे. एकदा तर ती वैतागून ते कानातून काढतेही, पण चुकून ते एका खतरनाक ट्रॅपवर पडते आणि एलिना मोठ्या मुश्किलीने ते परत मिळवते. हे दृश्यही श्वास रोखून धरायला लावणारे आहे. पुढे सापळे चुकवून चालता चालता एलिनाची भेट ॲबीशी होते. तिलाही कलेक्टरने आपल्यासारखेच बॅगेतून इथवर आणले असावे असे वाटून एलिना तिला आपल्यासोबत येण्यास सांगते. पण कलेक्टरला हे कळले तर तो आपला जीव घेईल असे सांगून ॲबी नकार देते. तरीही एलिना तिला सोबत घेतेच. पण एका ठिकाणी कलेक्टर त्यांच्या मागावर येतो आणि त्या वेगवेगळ्या होतात. एलिनाला एका खोलीत एक्झॉस्ट फॅनचे गोलाकार छिद्र सापडते. तिथून बाहेर पाहिल्यावर खाली 2 माणसे शेकोटीवर उभ घेत असलेली तिला दिसतात. एलिना ओरडून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते, पण ते खूपच दूर असतात. तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो. पण लवकरच तिची भेट ल्युसेलो, आर्किन आणि पाझशी होते. ल्युसेलो तिला वडिलांसारखाच असतो. ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागते. इतक्यात त्यांना पुन्हा एकदा ॲबी भेटते. आता ते 5 जण तिथून कसे बाहेर पडावे या विवंचनेत असतानाच आर्किन एक शक्कल लढवतो. तो त्याच फॅनच्या छिद्रातून ऊब घेणाऱ्या दोघांपैकी एकाच्या दिशेने गोळी झाडतो आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे लवकरच ते लोक पोलिसांना बोलावून घेतात. कलेक्टरही हे सर्व आपल्या CCTVमध्ये पाहत असतो. तेव्हाच ती वेडगल ॲबी दार बंद करून सर्वांना स्वतःसोबत तिथेच कोंडून घेते. ही ॲबी कदाचित स्टॉकहोम सिंड्रोमने ग्रस्त असावी. यात अपहरण झालेली व्यक्ती सततच्या सानिध्यामुळे अपहरणकर्त्याच्याच प्रेमात पडते. म्हणूनच ॲबीला कलेक्टर पकडला जाऊ नये असे वाटते. एलिना ॲबीवर चिडून तिला एक जोरदार धक्का देते. यावर तोल जाऊन ॲबी कलेक्टरनेच लावलेल्या एका जीवघेण्या सापळ्यात चिरडून मरते. तोपर्यंत कलेक्टर आपल्या 2 महाभयंकर कुत्र्यांसह त्यांच्यावर हल्ला चढवतो. ल्युसेलो आणि आर्किन धैर्याने लढून त्या कुत्र्यांना मारून टाकतात.
पण कलेक्टर मात्र एलिनाला आपल्यासोबत घेऊन जातो. आणखी एक अडचण म्हणजे ल्युसेलो या हाणामारीत स्वतःच चुकून एका सापळ्यात अडकला आहे. त्याने जराही हालचाल केली तर तो अवजड सापळा त्याचे तुकडे तुकडे करून टाकेल. तो आर्किन व पाजला जाऊन एलिनाला वाचवण्यास सांगतो आणि स्वतः त्या सापळ्यातून बचावण्यासाठी विचार करू लागतो. पण मृत्यूचा सापळा क्षणाक्षणाला त्याच्या जवळ येत चालला आहे. पाज आणि आर्किनला एका मोठ्या दालनात बेडवर हातपाय बांधलेल्या अवस्थेत एलिना दिसते. ते तिच्या दिशेने धावतात. एलिना त्यांना काही सांगू पाहते, पण तिच्या तोंडावर पट्टी आहे. आर्किन आणि पाज एलिनाजवळ जाताच एक भला मोठा पिंजरा खाली पडतो आणि तिघेही आतच अडकतात. बाहेरून कलेक्टर या तिघांना पाहत असतो. चवताळलेला आर्किन कलेक्टरने आपल्याला मारण्यासाठी आत यावं आणि पळण्याची एक संधी मिळावी म्हणून कलेक्टरला खूप शिव्या देतो, आव्हान देतो. पण तो थंड डोक्याचा सायको किलर त्या पिंजऱ्याला आग लावून तिथून निसटतो. इथे आर्किन आणि त्या दोघी जीव वाचवण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडण्याचा प्रयत्न करतात, पण तिथपर्यंत हात पोचणे मुश्किल असते. यावर पुन्हा एकदा आर्किनला शक्कल सुचते. तो आपल्या हाताचे प्लॅस्टर फोडून काढतो आणि आपले आधीच मोडलेले हाड पुन्हा एकदा लाथ मारून मोडण्यास सांगतो. तसे करताच काटकोनात वाकलेला त्याचा हात दाराच्या कडीपर्यंत पोचतो आणि ते तिघेही जळत्या पिंजऱ्यातून थोडक्यात बचावतात. बाहेर पडताच पाज पुन्हा एकदा आर्किनच्या हाताचे डिस्लोकेट झालेले हाड जागेवर बसवते, पण त्याला असह्य वेदना होत असतात. एव्हाना त्या पूर्ण फॅक्टरीनेच आग पकडली आहे. त्या आगीतून वाचत ते कसेबसे मुख्य दारापर्यंत पोचतात, पण तेव्हाच कुठून तरी अचानक येऊन कलेक्टर त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यात बिचाऱ्या पाजला जीव गमवावा लागतो. आता तो आर्किन आणि एलिनाच्या दिशेने वळतो. इतक्यात कुत्र्याचे मस्तक हातात घेऊन ल्युसेलो तिथे पोचतो. हो, ल्युसेलोने मृत कुत्र्याचे धड ट्रॅपवर टाकून स्वतःचा जीव वाचवला आहे. तो त्वेषाने कलेक्टरवर तुटून पडतो. दोघेही एकमेकांना जखमी करतात, पण शेवटी कलेक्टर ल्युसेलोवर भारी पडतो. एवढ्या वेळेत सावरलेला आर्किन कलेक्टरवर हल्ला चढवतो आणि त्याला त्याच लिफ्टच्या पोकळीत फेकून देतो जिथे त्याने आजवरचे मृतदेह फेकून दिले आहेत. तो भागही आता आगीने वेढलेला असतो, परंतु आगीने आता त्या तळमजल्याला पुरते वेढले आहे. आगीच्या ज्वाळा बघून आणि आतील गोंधळ ऐकून पोलीस दाराच्या बाहेर पोचलेले आहेत, पण ते अवजड लोखंडी दार कापायला काही वेळ लागेल. जखमी आर्किन तर दारापर्यंत पोचूही शकत नाही. तो आगीने पुरता वेढलेला आहे. त्यावेळी एलिना एक युक्ती करते. ती कलेक्टरने मृतदेहांपासून बनवलेले आणि काचेच्या टाक्यांमधून द्रावणात भरून ठेवलेले नमुने खाली पडायला सुरुवात करते. त्या द्रावणामुळे आसपासची आग विझते आणि आर्किनला सुटकेची संधी मिळते. त्याचवेळी पोलीस दार फोडतात आणि दोघांनाही वाचवले जाते. त्यानंतर पोलीस एकामागून एक बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह आणि अवशेष बाहेर आणून बॅगांमधून भरू लागतात. आर्किन उत्सुकतेने त्या बॅग्स पाहतो. त्यात त्याला फक्त कलेक्टरचा अर्धवट जळलेला मास्कच दिसतो. काय म्हणजे तो सैतानी खुणी अजूनही जिवंतच आहे? खरं तर त्याने इतक्या सहजासहजी मरायलाच नको. त्याने इतरांना ज्या वेदना दिल्या, हालहाल केले, तोही तसेच यातनामय मरण डिझर्व करतो नाही का? खरं तर आर्किननेच त्याला चांगले चेचले पाहिजे असे आपल्याला वाटत राहते आणि शेवटी घडतेही तसेच. स्वतःच सराईत गुन्हेगार असलेला आर्किन पुन्हा एकदा पोलिसांना चकवा देऊन गेलेल्या कलेक्टरच्या घराचा पत्ता शोधून काढतो. तसलीच लाल बॅग घेऊन तो त्याच्या घरी पोचतो. आर्किनला अचानक आपल्या घरी पाहून चपापलेला कलेक्टर पुन्हा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळी आर्किन आधीच तयार आहे. तो कलेक्टरला तसाच लाल बॅगेत कोंबून त्याच्या हातावरच दणादण सुटकेसचे झाकण आपटून बंद करतो. तुलाही मी तसेच हालहाल करून मारेन, हा आर्किनचा शेवटचा डायलॉग असतो आणि चित्रपट इथेच संपतो. खरं तर त्या शहरात आणि आसपास 14 एंटिमोलॉजिस्ट म्हणजेच कीटकांचा अभ्यास करणारे असतात. आर्किन त्या सर्वांची माहिती काढतो. त्यापैकी एकाचा बाप म्युझियममध्ये क्युरेटर म्हणून कामाला असतो. तोच हा कलेक्टर. अशा प्रकारे आर्किन त्याच्यापर्यंत पोचतो. पुढे तो कलेक्टरचे काय करतो हे चित्रपटात दाखवले गेलेले नाही. कदाचित दिग्दर्शकांना म्हणजेच मार्कस डन्स्टन यांना कलेक्टर 3 ही आणायचा असावा. कलेक्टर 3 हा 2020-21 मध्ये प्रदर्शित करण्याची तयारी होती.
पण जागतिक महामारीमुळे त्याचे प्रदर्शन लांबले असावे. द कलेक्टर या चित्रपटाला 10पैकी 6.4 तर द कलेक्शनला 6.1चे रेटिंग आहे. पण खरं सांगायचं तर मित्रांनो, हे दोन्ही चित्रपट या रेटिंगपेक्षा कितीतरी चांगले आहेत. मी तर आर्किनची भूमिका करणाऱ्या जोश स्टुअर्टचा फॅनच बनलो आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागाला तुम्ही भरपूर लाईक्स द्याल यात शंकाच नाही. तुम्ही पाहिलेल्या किंवा न पाहिलेल्या अशाच कुठल्याही थरारपटाची कथा तुम्हाला आपल्या मायबोली मराठीतून ऐकायची असेल तर नक्कीच कमेंट करा. ज्या चित्रपटाबद्दल सर्वात अधिक कमेंट्स येतील त्याची कथा उलगडून दाखवण्यात मला नक्कीच आनंद वाटेल. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि खूप 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 जणांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशा प्रकारचे विविध प्रयोग करणारे हे यूट्यूबवरील, मराठीतील आणि जगातीलही पहिलेच आणि एकमेव चॅनल आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.